आज तर माझं काम वाचलेलं, लाडूला सोडायला शाळेत जायचं. तसं तर रोजच वाचतं, पण बाई नव्हत्या आज काही कारणानिमित्त बाहेर गेलेल्या. येतील का नाही याची गॅरंटी नव्हती, पण त्या आल्या आणि लाडूबाईंना ह्या पायरीवरनं डायरेक्ट खालच्या पायरीपर्यंत गरंगत आली. त्यामुळेच तिचा हात दुखतोय. त्यासाठीच एक्सरे करायला काल खडूस गेलेले होते, पण आता बघू पुढच्या गुरुवारीच होणार आहे आता. आणि ही दिदी आहे ती बुवाची भाची आहे, जी की पाहुणे आले. मग लाडू तिला सकाळपासून तिच्याबरोबर खेळत होती. एका वयाची पोरं भेटली की आपली खेळण्यात मग्न होतात आणि त्यांना पण बरं वाटतं आपल्या वयाची पोरं आपल्याबरोबर खेळायला. मग दोघींनी एकमेकींना बाय बाय केलं. लाडू तिला म्हणत होता, तू घरीच थांब, मी येताना खाऊ घेऊन येते. मग सगळे हसायला लागले. आणि हे रेझर बघा किती छान आहे, वेगवेगळं कलरमध्ये आणि वेगवेगळे शेप येतात ह्यामध्ये. आज मी केलेली शेयासाठी रताळ्याची खीर. आणि या कोरफडीतनं बघा किती घाण निघाली. काल ठेवलेली कोरफड मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच. त्यामुळं ना नेहमी वापरायच्या आधी भिजत घालायचं आणि त्यानंतर वापरायचं. मग दुपारी लाडूला मी घ्यायला गेलेले, तोपर्यंत हे बघा कशी खेळते. मला बघितलं की पळत आलेली माझ्यापाशी आणि म्हणत होती पर्स माझी आहे. मग काहीतरी, पण ती ॲक्टिव्हच होती अजून खेळण्यात. येऊ शाळा सुटली तर तिला म्हणलं चल घरी जाऊया. मग तिथं एक दादा होते जे की आमच्याच इथं वरती राहतात. मग ते जाता जाता त्यांनी लाडूला घरी सोडलं. मी चालत आले. संध्याकाळी असंच गॅलरीत बसलेलो. बुवा आणि मी तर वटवाघांचा थवा बघा केवढा मोठा. ह्या झाडावर बसतात, एवढा त्रास आहे ना यांचा, खूप त्रास. आणि लाईट इथं जोडल्यापासून आम्हाला बरं झालं गॅलरीत. आम्हाला दुसरा बल्ब लावायचीच गरज नाही. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.